मागे पावसाने धुमाकूळ घातला होता, पण आता तो गेलाय, त्यामुळे देवाचे पहिले आभार मानले. आणि आता आम्ही चाललोय भात कापायला. थोडी लोक गेल्यात पुढे आणि थोडी आहेत पाठीमागं. आणि आमच्या इथून काळामोडी धरण म्हणजेच दूधगंगा धरण एकदम क्लिअर मध्ये दिसतंय. फायनली चालत चालत आम्ही पोहोचलो शेतावर. गेल्यावर झाडाखाली एक जांभळा तरला आणि परीने दिदीला बोललो इथे बसा. इथलं भात आम्ही कालच कापलंय आणि थोडं भात वरती कापायचंय. हे काल जोडलेलं भात थोडं वलसर होतं, म्हणून बोलले आज दिवसभर उन्हात वाळत घालूया. त्यानंतर घेतलं ग्रुप आणि कापणीला झाली सुरुवात. सर्व भात कापून झाल्यानंतर खाट वगैरे सर्व सेटअप लावल्यानंतर जोडणीला झाली सुरुवात. रखरखत ऊन आणि हानकी बडीव धुळला उडीव. त्यानंतर झाला दुपारचा जेवायचा टाइम. तर बंड्या बोलला रानकेळीच्या केळीत मला जेवायचंय पानात. तर तिथं पानं होती त्या आणलीत आणि मग जेवायला बसलो. जेवल्यानंतर पट्टीमध्ये थोड्या तरट्या आणि परत ऍडजस्ट केल्या, कारण थोडा ओपा कमीच होता. तर पोरं बोलले आम्ही पण कवळ्या आणणार आणि झोडू लागणार. काय काय नाही, आता सोबली शेतकऱ्याची पोरं बाई. आता वाजले संध्याकाळचे 5. तर आम्हाला लवकर जायचं होतं, शेत लांब होतं म्हणून हे सगळं भरून ठेवलं. आणि आता मी वारं थोडं दिलं. भावा बोललेत की पिंडीचा भारा घालतो तेवढा घेऊन जा. मग पिंडीचा भारा घेतला आणि मग तो घेतला मी डोक्यावर आणि वाट शोधत शोधत घरी चाललो. तर चला मग भेटूया अशाच पुढच्या मिनी व्लॉग मध्ये. तर इथंच आपला हा मिनी व्लॉग.